यशासह लाभ हमखास, केवळ ठेवा विश्वास. धनुरास चालत नाही तर सरळ झेप घेते. मनात विश्वास असतो, ध्येय मोठं असतं. तुम्ही तुमचं कार्य करतात आणि ग्रह त्यांचं कार्य करतील हा विश्वास तुम्हाला असतो. तोच विश्वास या काळात देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सप्टेंबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. धनु राशीचे स्वामी गुरुदेव वायू तत्वाच्या मिथुन राशीत विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर, राशीवर आणि परिश्रम स्थानावर पडत आहे. त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक असेल. कार्याच्या दृष्टीने तुम्ही योग्य पाऊल उचलाल, एखादं ध्येय ठरवाल, कार्याची दिशा आखाल आणि त्यानुसार कार्यरत देखील राहाल. साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होईल, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी या काळात धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण होणार आहेत. मात्र पैसा जेवढ्या वेगाने येईल तेवढ्याच वेगाने तो खर्च देखील होईल. घरातील जुनी वादविवादाची प्रकरणं मिटतील, कारण त्यामागे तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचं ज्ञान असेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ लाभदायक म्हणता येईल. पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनु जातक या महिन्यात एखादं मोठं ध्येय ठरवतील. विश्रांत परिश्रम करून यश गाठतील, कारण तुमच्या तृतीय स्थानात राहू ग्रह विराजमान आहे. जसं आपल्याला माहिती आहे की राहूचा अर्थ अटॅचमेंट असा असतो. कितीही परिश्रम करावे लागले तरी ध्येयपूर्तीसाठी तुम्ही ते करणार आहात. प्रवासात एखादी सुंदर गोष्ट घडेल किंवा हाताशी काहीतरी छान लागेल. कदाचित एखाद्या जुना मित्राची भेट होऊ शकते किंवा एखादी नवीन आयडिया, कल्पना मनात आकार घेऊ शकते. या काळाचा लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल. या काळात तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग आहेत, वाहनाचे शुभयोग आहेत. आईला थोडं थकल्यासारखं वाटेल. शक्य झाल्यास तिच्या जवळ बसा, तिच्याशी गप्पा गोष्टी करा. घरातील वातावरण शांत असेल, स्थिर असेल, मात्र एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पा होताना दिसणार नाही. म्हणून त्याबाबत तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत भन्नाट असा महिना आहे. परिश्रमाचा आणि यशाचा देखील आहे. विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह अचानक पटकन जुळून येण्याचे योग निर्माण झालेले आहेत. किंबहुना प्रेमविवाहाचे देखील शुभयोग आहेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना अत्यंत लाभदायक राहणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला अतिरिक्त धावपळ करावी लागू शकते. त्यामुळे तुम्हाला थकवा येण्याची शक्यता आहे. गळ्याच्या संदर्भात थोडासा त्रास होण्याची देखील शक्यता आहे. शत्रू तुम्हाला थांबवू शकत नाही, परंतु तुमच्या चुकांवर स्वतःचा डाव मांडू शकतो. म्हणून त्याबाबत सावध राहा हा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे धनु जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी महिना त्रासाचा म्हणता येईल. तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढतील, थोडंसं मानसिक अस्थैर्य निर्माण होईल किंवा नोकरीमध्ये अनपेक्षितपणे एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला अनपेक्षितपणे नफा प्राप्त होऊ शकतो किंवा तुमच्यासाठी व्यवसाय वृद्धीच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत.
ज्या धनु जातकांचा व्यवसाय सरकारी कॉन्ट्रॅक्टशी संबंधित आहे त्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळून व्यवसाय वृद्धी होणं हा विषय देखील समोर येत आहे. म्हणून व्यावसायिक जातकांनी या काळाचा लाभ घ्यावा. शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता पावसाच्या लहरीपणामुळे तुमची चिंता वाढेल, परंतु तुमच्या परिश्रमावर फुलं उमलतील. तुमचे परिश्रम कष्ट नक्की यशस्वी होतील ही बाब लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी हा महिना अत्यंत शांतता देणारा, आंतरिक समाधान देणारा आहे. तुम्हाला जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या जुन्या मित्राचा फोन येईल, बऱ्याच गप्पा होतील, त्यातून तुम्हाला समाधान मिळेल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य तुमच्याच बाजूने आहे, कारण भाग्येश भाग्यात विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे भाग्यस्थानात धर्म आणि कर्म या दोघांचे अधिपती विराजमान असल्यामुळे धर्म कर्म राजयोग देखील निर्माण झालेला आहे. याशिवाय पंचमेश दशम स्थानात विराजमान असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झाला आहे. तृतीय स्थानातील राहू शुभ मानला जातो. त्यात तो कुंभ राशीचा असल्यामुळे त्याचं शुभत्व अधिकच वृद्धिंगत झालं आहे. असे अनेक शुभ परिणाम योग या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. ग्रहांचे शुभ संकेत असताना आपण परिश्रम वाढवावे आणि यश खेचून आणावं. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात मंगळ ग्रह विराजमान आहे. कर्मात अडचणी आल्या तरी तुम्ही शांत बसणार नाही, तर दुसऱ्या मार्गाने विचार करून तुम्ही सातत्याने कार्यरत राहाल. तुम्ही आपल्या मातांवर ठाम राहाल. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे धनु जातक सदैव आपल्या अंतःकरणातील आवाजाला प्राधान्य देत असतात. त्यानुसार या काळात देखील कार्यरत राहा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात अचानक व अनपेक्षितपणे तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. ती इतकी सुंदर असेल की जिची तुम्ही यापूर्वी कल्पना देखील केलेली नसेल. तसंच लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग आहेत. परदेशात जाण्याचे देखील तुमच्यासाठी योग निर्माण झाले आहे. अनपेक्षित खर्च टाळा. शॉपिंगवर नियंत्रण ठेवा, जेणेकरून हा काळ तुमच्यासाठी अधिक सकारात्मक होऊ शकेल. तुमचं ध्येय ठरलेलं असतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला साथ देत राहतात. शेवटी सर्व काही तुमच्याच निर्णयावर अवलंबून असतं हे लक्षात घ्या. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगलं जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ, काही तणावाचे व संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. चंद्राचं गोचर 4, 8, 12 या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता, चिडचिड जाणवते. तर चंद्राचं गोचर 1, 5, 9 स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य, उत्साह, समाधान दिसून येतं. म्हणून या संपूर्ण वर्षात मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती, वक्री अवस्थेतील शनिदेव, राहू केतू यांचं भ्रमण, चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीत येत आहे. परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते. चंद्र जरी 1, 5, 9 स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं आहे. म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसा नाही, तर अधिक व्यापक उपाय आवश्यक आहेत. धनु जातकांसाठी 3, 12 आणि 21 हे शुभ दिवस आहेत. त्यामुळे महत्त्वाची कामं पूर्ण करा. 10, 19, 28 हे दिवस अशुभ आहे. संघर्ष वाढेल. म्हणून स्वतःच्या परिवाराची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत. 146 गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण या 5,30,000 संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहोत, ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे. कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करतो.
त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि उपाय करावा. याशिवाय धनुराशीसाठी उपायाचा विचार केला असता तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचा प्रसाद वाटा. बेसनाचे लाडू, केळी या गोष्टी तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकतात. या उपायामुळे तुम्हाला गुरुकृपा लाभेल. शिक्षण व प्रवासात यश मिळेल. तसंच तुम्ही रेड जेस्पर ब्रेसलेट परिधान करायला हवं. शिवाय सोबत ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेटसुद्धा वापरू शकता. खरेदीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी, मंत्र ही माहिती देखील तुम्हाला पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने सप्टेंबर 2025 हा महिना 12 राशींच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.